महालक्ष्मी तर मला म्हणाली होती याच्या हाताला चव आहे, पण याच्या पुरणपोळ्या खाऊन तर तोंडाची चव गेली. असला कसला आचार्य. श्रीकांत. हा श्रीकांत, अरे झालं की नाही? वेट 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 वेट. ओके थांब थांब, तुला माझ्या किचन मध्ये एंट्री नाही. ओके ठीक आहे. मी फक्त एवढंच विचारायला आली आहे की किती वेळ लागणार आहे, कारण का सगळेजण पुरणपोळ्यांची वाट बघतायत. अजून थोडा वेळ लागेल. हा अजून म्हणजे मी काय कालपासून पुरणपोळ्या बनवत नव्हतो. हा बरं ठीक आहे, मला एकदा बघू तर दे ना. एक 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 पोळी. अरे पण नाही, आता का? मगाशी मला हसलीस ना, आता नाही. आता माझ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या की मग किचन मध्ये एंट्री करायची. हा सो आता प्लीज जा. आउट आउट. नाही नाही, जा 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 प्लीज जा. अरे पण मला एकदा लपून नको नका प्लीज. ठेवते पंक्तीत. असं नाही करायचं, सगळं वाढून झाल्यावरच जेवायचं. ठेव. थोडा वेळ थांब बाळा. हो हो बस. वाह काकू, तुमच्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी घरचं जेवायला मिळणार आहे. नाही त्या राघवनी मागवलेले मशरूम जबरदस्तीने खाऊन मी कंटाळून गेलो. सुम्या सॉरी यार, ते तू बर्थडेला थांबवस म्हणून मुद्दाम केलं होतं. विनाचाच प्लॅन होता. नाही नाही, माझा काहीच संबंध नाही आहे यात, प्लीज. आकांक्षा, तुला तू श्रीकांत कुठे राहिला? कधी येणार त्याच्या पुरणपोळ्या? बाबा तू म्हणालेला की थोडा वेळ लागेल अजून, पण आय थिंक आतापर्यंत व्हायला हव्या. त्याने लवकर यायले सांग. इथे पोटात कावळे पुरणपोळ्या पुरणपोळ्या ओरडायला लागले. मला पण खूप भूक लागली. कधी येणार आहे तो? मी बघून येते. थांब. 100 वर्ष आयुष्य बाळा तुला. ये ये, सगळे तुझ्या पुरणपोळ्यांचीच वाट बघते. आणि पटकन. खूप भूक लागली. आल्या आल्या बाई पुरणपोळ्या. दे बाळा दे. एक मिनिट जरा ताटात काढते. चुकीचे तर्क वाईट असतात रे बाळा. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सकाळी विनयचे बाबा आले होते. ते किती व्यवस्थित वागले तुझ्याशी. आणि तू हे म्हणूनच मला डाऊट येतो आहे. हे बघ, हे असे सगळे डाऊट वगैरे जे काही ना ते मनात ना काढून टाक. आज होळी आहे की नाही? अगं आकांक्षा, ते काय म्हणतात ग, बुरा काय होली? बुरा ना मानो होली आहे. हा, बुरा न मानो होली. नको वाईट वाटून घेऊस रे. थोडा वेळ जरा शांतपणे पड, म्हणजे तुला बरं वाटेल. आकांक्षा ऐक ना, आज होळी आहे म्हणजे उद्या धुळवड. ग्रेट. शैतान जिंदाबाद. वा मस्त झाली होळी. शाल्मली पुरणपोळ्या उत्कृष्ट झाल्या होत्या. थँक्यू सो मच. पण काही बोला बाबा, तुम्ही सॉलिड आहात. सॉलिड म्हणजे ग्रेट आहात. काय गुगली टाकली आहे? श्रीकांत जागेवरतीच क्लीन बोल्ड. मग समजतो काय तू मले? अरे गावचा माणूस आहे आपण. म्हणजे समोरचा चांगला असेल तर त्यासाठी मी डबल चांगला आहे. पण समोरचा जर विनाकारण त्रास देत असेल तर उसाचा रस काढतात ना, तसा समोरच्याचा मांस काढतो आपण. हो ना? मग या बिन्याला पण शिकवा जरा. ए बाबा, मला एक वेळ तू दुष्काळात पीक घ्यायला सांग, पावसात घर बांधायला सांग, पण त्याला सांगायचं म्हणजे माझ्यासाठी फार अवघड होऊन राहते.
बाबा मलाही जमतं. काय जमतं तुले? त्या श्रीकांतवर लक्ष ठेव जरा, नाही तर तुझ्या अगोदर मुंडवळ्या बांधून मंडपात हजर व्हायचा तू. मग बसशील होळीत बसतात तसं बोंबलत. श्रीकांतचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे? आणि तू म्हणतो याले समजून सांग. काय सांगणार याले समजून? याले काहीच कसं कळत नाही. बाबा तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना. आणि तसंही आता तुमच्यामुळे श्रीकांत आम्हाला काही फार त्रास देणार नाही, त्यामुळे त्याला हँडल करणं फार अवघड नसणार आहे. हो ना? चला म्हणजे मी गावाकडे जायला मोकळा आता. काय असं कसं गावाला जाल तुम्ही बाबा? अहो उद्या धुळवड आहे, नुसतं रंग खेळा आणि मग जा. आता नाही जायचं. हा अगं राहिले माझी काय हरकत आहे, पण तारामतीचा फोन आला होता मला मगाशी. सणासुदीला गावी नाही म्हटल्यावर चिडली. तसे आमच्याकडे रंगपंचमी 5 दिवसांनी खेळतात. मग गावी जाऊन खेळेन मी तिच्याशी रंग. आता कोण आलं? अरे तुला नाही उघडत दार? मला झोप आली. तू शैतान जिंदाबाद. हाय. आता इथे काय करतोयस? अरे हे द्यायला आलो होतो. हे काय? वाच. हे चल येतो मी. बाय. हा वाच. अरे लव्ह लेटर. श्रीकांत घेऊन गेलाय. उद्या धुळवड आहे, ते खेळायला उत्सुक असाल, त्यामुळे तुम्हाला कळवण्यात येते की घरामध्ये कुठल्याही प्रकारचे रंग खेळलेले चालणार नाहीत. बाहेर तुम्ही अनेक रंग उधळत असाल, पण आमच्या घरात ते उधळण्यास सक्त मनाई आहे आणि बाहेर खेळून घरी आलेलं पण चालणार नाही, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल. हा कोण आहे आपल्याला हुकूम देणारा? हुकमावर. हे म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच तसे. तारामतीला फोन करतो मी. आठवडाभर काही येत नाही मी अजून. नाही नाही त्याला धडा शिकवल्याशिवाय परत मला जमणार नाही. बाबा तुम्ही गेलात तरी चालेल, आम्ही त्याला व्यवस्थित हँडल करू. बाप आणखीन 2 दिवस राहिला तर तुला काही त्रास होणार आहे का? नाही नाही बाबा तसं नाहीये, पण तुम्ही आई बरोबर असणं पण गरजेचं आहे ना. रंग खेळता येत नाही आणि फार मोठा प्रॉब्लेम नाहीये. नाही आपण खेळू शकतो. आपण कॅफेवर धुळवड साजरी करू शकतो. तेही शक्य नाहीये, कारण पुढे असं लिहिलंय की बाहेर रंग खेळून आलेला चालणार नाहीये, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल. ओके चुप, आपण नको खेळूयात. हा यार बघ, 1 वर्ष नाही खेळलो रंग, असा काही फार फरक पडणार नाही. तसंही ना पाण्याची नासाडी नको यार. हे मला पटतंय. ए नाही काय पटतंय? आपण खेळूयात ना प्लीज प्लीज प्लीज. सुकी होळी खेळूयात कॅफेवर. काय झालं? तुम्हाला सांगत होतो बोलू नका म्हणून. श्रीकांत मेलो. आता मी याचं काय आंघोळीला वेळ मिळेल?